पाहायला मिळतंय साहेब या क्रिकेटच्या जत्रामध्ये क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत केलं जातंय आणि आपल्याच टीमची मॅच मात्र इथे लागली आणि या क्रिकेटचा आनंद आपण घेऊ शकताय तर सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम बॉल द्यायचा मैदानावरती आयोजक 12वा प्रतिनिधी दोन्ही संघाचे पाठवा लगेच चला 12वा प्रतिनिधी तर आपण पाहतोय इथे या कोळी समाजाच्या वतीनं मात्र हा ट्रॉम्बे कोलीवाडा म्हटला ना तर मात्र इथे खाडी पट्ट्या मात्र एक खाडीच्या आणि समुद्राच्या अगदी लगत मात्र वसलेला हा गाव आणि या खाऱ्या वातावरणामध्ये अक्षरशः मात्र जर का प्रेमळ स्वभावाचा मात्र कुठला समाज असेल तर मात्र कोळी समाज आणि आमचा आगरी समाज आणि ह्या आगरी कोळी समाज म्हटल्यानंतर बंधू भावाने आणि नित्य मात्र नेहमीच आपुलकीनं वागणारे हे दोन्ही मात्र समाज आपल्याला पाहायला मिळतात आणि या ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये समालोचन करण्याची संधी आम्हाला ज्या ज्यावेळी मात्र प्राप्त होतं ना त्या वेळेला मात्र आम्ही भाग्यच मात्र समजतो आणि मी 12वा प्रतिनिधी इथे लगेच पाठवणार तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल श्री साई आगरवाडी पहा पहिला बॉल पडला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे तर या कोलीवाड्यामध्ये आपण आज निश्चित मात्र इथे क्रिकेटच्या निमित्ताने मात्र आलेलो आहोत तर जाऊया परत एकदा अमित म्हात्रे सरांकडे यश मैच शुरू कीजिए। पहली गेंद भावेश कोहली की राइट आर्म ओवर द विकेट रिवर्स से बैटेड किया पर हवा में जरूर है कैच की संभावना क्या कैच मिल जाएगी बड़ी अच्छी ट्राई की थी लेकिन कैच को कैरी नहीं कर सके तब तक के लिए बल्लेबाजों ने छोर बदल दिया और 2 रन इकट्ठा किया और 2 रनों के साथ टीम का स्कोर ओपन हो चुका है। तो इसी बीच भावेश कोहली की पहली गेंद थी उसके ऊपर रिवर्स स्वीप उन्होंने अटेंड किया था जहां बल्लेबाज देखा जाए तो स्ट्राइक के ऊपर सुनील म्हात्रे और उनके साथीदार दीपेश साहिल म्हात्रे और उनके साथीदार दीपेश जाधव साहिल म्हात्रे जिन्होंने खुद का खाता ओपन किया। दूसरी गेंद भावेश कोहली की इस बार सफल होकर खेलने का प्रयास किया था ऑफ स्टंप के बाहर जाकर लेकिन गेंद बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं है गेंद डॉट चली गई। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। 2 गेंदें खत्म हो चुकी भावेश कोहली की। या टॉस जीतने के बाद किरण 11 ट्रॉम्बे 11 टीम ने गेंदबाजी करने का फैसला ये बॉडी के ऊपर जाकर गेंद टकरा गई है शरीर का उन्होंने लक्ष्य लिया गेंद ने और इस बार इस गेंद के ऊपर एक सिंगल मिलेगा लेग बाई के रूप में और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता स्कोर 3 के घर में। अगली बॉल खूबसूरत ये ट्रॉम्बे कोलीवाड़ा का मैदान लक्ष्मण लाछे साहब हमारे जो वडाला में रहते हैं उनका भी आगमन हो चुका है उनके छोकरे के साथ और क्रिकेट के परम भक्त है वो उनका स्वागत है। और एक बार फिर से इस बार देखा जाए ऑन साइड के ऊपर और इस बार देखा जाए बड़ी अच्छी ट्राई की थी मिडान के फील्डर ने मगर यहाँ एक सिंगल लेने में बल्लेबाज कामयाब एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है यानी कि श्री साई आगरवाड़ी टीम का स्कोर 4 के घर में बगैर नुकसान पे 4 गेंदें इस बार देखा जाए मेरे हिसाब से खत्म हो गई है। 2 गेंदों का खेल शेष है पहला मैंडेटरी पावर प्ले शॉट थर्ड मैन पॉइंट शॉट कवर शॉट एक्स्ट्रा कवर ऑफ साइड के ऊपर ऑन साइड के ऊपर एक शॉट पॉइंट लेके शॉट स्क्वायर लेकर मिड ऑन है 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है और हवा में जरूर इस बार कैच की संभावना और शॉट थर्ड मैन खिलाड़ी ने आकर कैच को लपक लिया पहला झटका लगता हुआ इस बार देखा श्री साई अग्रवाली टीम को लीजिए। बैक टू द डगआउट आ रहे हैं इस बार 2 रन बना के और 4 रन पे पहला विकेट गिरता हुआ 1 डाउन बैट्समैन इस बार मैदान के अंदर आते हुए सागर अकुड़कर। काफी खूबसूरत जानदार शानदार आयोजन नियोजन भगवा ट्रॉफी वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे एक ऐसे व्यक्तिमत्व थे जिनके जुबान से निकली हुई बोली जो थी और बंदूक से निकली हुई गोली दोबारा कभी वापस नहीं आई
लेकिन ये खूबसूरत जानदार शानदार ये आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे, चमकदार ट्रॉफी, ताबड़तोड़ क्रिकेट है, पटरी के ऊपर रेलगाड़ी चलती है और राजधानी एक्सप्रेस का ये खेल है। टीम का स्कोर 4 और एक बार फिर से इस बार देखा जाए सफल हुए थे, एक सिंगल जरूर मिलेगा या देखा जाए तो लेग बाई के रूप में, और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 5 के घर में, यानी कि पहला मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुका है, 5 रन बन चुके 1 विकेट के नुकसान पे। हॅलो, तर पाहतोय आपण सन्माननीय आदरणीय या अतिथी कक्षामध्ये मात्र ज्यांचं आगमन झालंय ते आमच्या आधारस्तंभ आणि नेहमीच आमच्यावरती मात्र उदारस्थाचे मात्र प्रेम करतात आणि कोळी समाजाचं एक उगवता मात्र एक चेहरा ज्यांच्याकडे मात्र पाहिला जातोय आणि न्याय हक्कासाठी कोळी समाजासाठी नेहमीच लढणारं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे मात्र पाहिलं जातोय सन्माननीय शशिकांतजी वसंत पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं पाहायला मिळालं। त्याचबरोबर सन्माननीय मुकेशजी केनी साहेब, प्रभाकरजी वैती साहेब, विजयजी भोईर साहेब, विनयजी चांदेकर चादोसकर साहेब, त्याचबरोबर अरुणजी नाथरे साहेब, कृष्णाजी जाधव साहेब, स्वप्नीलजी वैती साहेब, शिवाजी उतेकर साहेब आणि राजेशजी नात्रे साहेब यांनाही मी विनंती करेन सन्मानानं आदरानं आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आपण। त्याचबरोबर मी मनापासून आभार आहे हा भगवा चषक आणि भगवे वातावरण मात्र निर्माण केले खऱ्या अर्थानं मात्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अखंड मात्र हिंदुत्वाचे मात्र हिंदू हृदय सम्राट आणि ज्यांचं नाव मात्र घेतल्यानंतर राजानंतर मात्र एक राजा झाला तो मात्र बाळासाहेब। अगली बॉल और इस बार हवा में लॉब किया, मिड विकेट के ऊपर गेंद आ चुकी है, जाने की संभावना है सीमा रेखा के बाहर, छक्का। इथे मांदेली मात्र आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतोय। स्वतः टीम आयोजक मात्र इथे बॅटिंग करत असताना मात्र क्षेत्ररक्षण करत असताना मात्र पाहायला मिळतोय। आता मात्र या भगव्या चषकाला खऱ्या अर्थानं मात्र भगवे वातावरण मात्र निर्माण जाताना पाहायला मिळतोय अमित सर। बिल्कुल ये आयोजन ही काफी तगड़ा है, छक्के के साथ वरती आणि व्यासपीठावरती आहे। 12 रन बन चुके। इस बार लोअर फुल टॉस गेंद, दिशा दी गेंद को, डीप स्क्वायर लेग खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ यहाँ श्री साई अग्रवाली टीम का स्कोर पहुंचा 13 1 विकेट के नुकसान पे। इस बार दीपेश जाधव व्यक्तिगत 8 पे पहुंचे, एक चक्का 2 सिंगल के सहायता से यह टीम का स्कोर पहुंचा है 13 के घर में 1 विकेट के नुकसान पे। 13 रन। एक बार इस बार ब्लॉक हॉल में डाली हुई गेंद थी, क्रिकेट का ब्रह्मास्त्र फेंका था, जिसे हम ग्रामीण टेनिस क्रिकेट में इसे कहते कि मुंदाज बॉल फेंकला, मगर इसे खोद के निकाल दिया है, एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर 14 के घर में 1 विकेट नुकसान पे। सोनू कदम की 5वीं गेंद, बाएं हाथ के बल्लेबाज इस बार स्ट्राइक के ऊपर खेल रहे हैं दीपेश यादव, और ये उड़ाया और पार, छप्पर फाड़ छक्का। एस ये देखिए हैरी की एक्शन देखिए, छक्का। बीस रन बन चुकी है। आक्रामक लय में आए हुए इस बार देखा जाए बल्लेबाज दीपेश जाधव, जाधव शानदार बल्लेबाजी कर रहा है, सोनू कदम के ऊपर हमला जारी कर दिया है। ट्रॉम्बे यदि कि इस बार किरण 11 ट्रॉम्बे टीम पहली गेंदबाजी कर अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रही है, लेकिन जाधव का इंजन गर्म हो चुका है। जाधव के लिए ऐसी गेंद देगा तो वो सेट हो गया है और फुल टॉस और गई ना गेंद हवाई यात्रा पे बिना टिकट निकल के 6 रन।
इस बार देखा 2 छक्के आए हुए, अंतिम बॉल शेष है, लेकिन सोनू कदम के ऊपर 3 छक्के आए और वो भी इस बार देखा जादव ने वो कारनामा किया है, नाम है दिपेश जादव। अंतिम बॉल शेष है इस ओवर की। सोनू कदम थोड़े महंगे साबित होते हुए 5 गेंदों में उन्होंने 20 रन खर्च किए, 21 रन खर्च किए और इस बार हुक किया है और ऊंचाई का शॉट इस बार ज्यादा है लेकिन लंबाई नहीं मिली और आउट। जिस विकेट की तलाश थी वो इस बार दीपेश जादव को ढूंढ के निकाल दिया है और 20 रनों की उम्दा पारी खत्म हो गई। डीजे बिल्कुल सोनबा देवी और घाट लगाओ दोनों कप्तान तैयारी में रही। इसके बाद मैच ऑफ किए मगर इस छक्के के साथ स्कोर 32 के घर में एक इनिंग के बाद दोनों कप्तान टॉस करने के लिए आइए। भावेश सुरबेकर की गेंद और बाहर। इस बार देखा जाए रडाल में गेंद थी और पिच गेंद थी, इसने इस बार ऑन द पिक कर दिया है और गेंद चली गई डीप स्क्वायर लेग सीमा के एक बार नंबर आया 6। में 38। क्या जबरदस्त दोपहर के सत्र के लिए इस बार एक भावेश तुर्पेकर के ऊपर हमला जारी किया है, तो भावेश को अब नियंत्रण पर गेंदबाजी करना पड़ेगा कि तीसरा छक्का बाहर जाएगा। और इस बार देखा जाए यहां शॉट थर्डमैन खिलाड़ी को गेंद ने चकमा दिया और गेंद डीप थर्डमैन बाउंड्री लाइन के बाहर जा रही है। बाउंड्री लाइन का दर्शन लेने के लिए 4 रन। क्या बैटिंग चल रही है, मनमोहक किस बार बैटिंग चल रही डीजे। टॉम्बे के गेंदबाज इस बार के भावेश तुर्पेकर के ऊपर उन्होंने हमला जारी किया है। 3 गेंदों के ऊपर लगभग देखा जाए यहां 16 रन आ चुके हैं और तुषार राणे एक सुंदर बल्लेबाजी कर रहे हैं दायत के बल्लेबाज। और यहां देखा जाए अग्रवाली टीम का स्कोर पहुंच गया 42, 42 2 विकेट के नुकसान पे इस ओवर की 3 गेंदें शेष है। परिवर्तन करना पड़ेगा गेंदबाजी में तो वायरलेस लगाओ तो। और एक बार फिर से इस बार हवा में जरूर गेंद है, कोई फील्डर मौजूद नहीं है। डिप एक्स्ट्रा और लॉन्ग ऑफ के बीच से खेला हुआ शॉट, गेंद चली गई इस बार देखा है 4 रन के लिए। सुमधुर बल्लेबाजी।
और श्री साई अग्रवाड़ी टीम के तुषार राणे ऐसी बल्लेबाजी कर रहे, लोगों का दिल जीता रहा है और उनका ड्रेसिंग रूम में खुशी का माहौल बन चुका है। 46 रन अग्रवाड़ी टीम का स्कोर। शॉट डिलीवरी पुल कर दिया है, हवा में जरूर मिल जाएंगे कैच, लेकिन एलिवेशन नहीं मिला। 20 रनों की उम्दा पारी, तुषार राणे बैक टू द डगआउट, 2 छक्के 2 बाउंड्री के सहायता से 22 सुरबेकर को भी मिली विकेट और 46 रन पे तीसरा विकेट गिरता हुआ अग्रवाड़ी टीम का। बेहतरीन इस बार बल्लेबाजी, 20 रनों की उम्दा पारी, तालियों की गड़गड़ाहट और अभिनंदन कर रहे हैं उनके समर्थक और उनके खिलाड़ी इस बल्लेबाज का। वेल डन राणे, सुंदर बल्लेबाजी। भगवा ट्रॉफी का ये जानदार शानदार वजनदार आयोजन नियोजन, 24 कैरेट का ये असली आयोजन। ट्रॉफी देखिए चमकदार है और ट्रॉफी के लिए भिड़ंत चल रही है। पीटीसी के कैमरामैन देखिए हाथ की घड़ी और पूरी तरह से इस बार देखा जाए इस भगवा ट्रॉफी को टेलीकास्ट कर रहे हैं। लेकिन ट्रॉम्बे टीम अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रहे, ये अग्रवाड़ी टीम जानते हैं। लेकिन अंतिम बॉल शेष भावेश तुर्बेकर की नए बल्लेबाज नीतीश वात्रे। सागर आखोटे के लिए गेंद थी, ड्राइव देखने को मिल चुका है, मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है। एक सिंगल जरूर मिलेगा, घूम के इस शॉट को खेला था। एक सिंगल के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है और 3 ओवर की समाप्ति के बाद श्री साई अग्रवाड़ी टीम का स्कोर है 47 3 विकेट के नुकसान पे 3 ओवर के बाद। तो आने वाले इस बार देखा जाए पारी का स्लॉग और डेथ ओवर, जिसे हम कहते हैं ना मराठी में हानी मारी का ये ओवर है। इस ओवर में दया माया नहीं हो जाती है। तो पूरी तरह से इस बार देखा जाए आखिरी गेंदबाज ट्रॉम्बे यानी कि किरण 11 ट्रॉम्बे टीम के गेंदबाज कौन होंगे। मंदार वैदी गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए कप्तान और इस्तेमाल करने जा रहे हैं। जब भावेश कोहली के पहले ओवर में 5 आए थे, सोनू जो कदम गेंदबाज थे उनके दूसरे ओवर में 26 आए। तीनों गेंदबाजों को एक एक सफलता मिली और भावेश तुर्बेकर के इस ओवर में 21 रन आए। यानी कि 2 ओवर जो थे तीसरा और दूसरा वो महंगा साबित हुआ है किरण 11 ट्रॉम्बे टीम के लिए।
इसी के साथ श्री साई अग्रवाली टीम की 50 पूरी हो चुकी है। 51 रन बोर्ड पर हो चुके हैं। 3 गेंदें शेष, 51 रन बन चुके हैं। सोनबा देवी और घाट लगाओ दोनों कप्तान टॉस करने के लिए कमेंट बॉक्स से संपर्क कीजिए। आपको एक बार दूसरा मैं पुकार दे रहा हूं। वही थी कि अगली बॉल, चौथी बॉल, और एक बार फिर से इस बार देखिए कहीं पे निगाह और कहीं पे निशाना। क्या हुआ देखिए, हैरी साहब जी ने कह दी हवा नहीं छूट रहा है, तो मैं हाथ से हवा छोड़ता हूं। क्या हुआ? श्री साई अग्रवाली टीम का स्कोर पहुंचा है 55 के घर में। 4 विकेट के नुकसान पे 5 विकेट राइट आर्म और विकेट। एक बार थोड़े से पीछे जरूर गए थे। ड्राइव देखने को मिल चुका है। मिड विकेट के ऊपर गेंद चली गई। दूसरे रन के लिए भाग रहे, रन आउट का मौका बन सकता है। उंगली खड़ी हो गई और इसी के साथ देखा जाए विकेट नंबर 5वां ड्रेसिंग रूम में टीम का स्कोर 56, 5 विकेट के नुकसान पे अग्रवाली टीम का स्कोर। अंतिम बॉल शेष। अंतिम बॉल शेष है और नए बल्लेबाज पहुंचे हैं। प्रख्तर मात्रे मैदान के अंदर। अंतिम बॉल शेष। रन बन चुके इस बार 55। रन आ चुके। अच्छा ओवर हिसाब से फेंका हुआ है ये मजबार मंदर वैती ने, लेकिन 57 रन बन चुके और जीतने के लिए श्री साई माफ कीजिए किरण 11 ट्रॉम्बे टीम को 58 रन की जरूरत है। बॉल को नहीं रमी खेलता है। घाटला गांव और सोनबा देवी दोनों कप्तान टॉस करने के लिए तुरंत हमारे टॉस बॉक्स पे आइए। यह पहली इनिंग खत्म हो चुकी है। निर्धारित 4 ओवर में रन बन चुके। इस बार देखा जाए अग्रवाली टीम का स्कोर बन चुका है 57 और ट्रॉम्बे यानी कि किरण 11 ट्रॉम्बे टीम को जीतने के लिए 24 गेंदों में 58 रन की जरूरत है। तो विनती करते हैं हम इस बार देखा जाए श्री साई अग्रवाली कप्तान को कि आपके जो 11 खिलाड़ी है वो आप तुरंत मैदान के अंदर लेके जाइए। उसके बाद किरण 11 ट्रॉम्बे टीम की सलामी बल्लेबाज इस बार मैदान के अंदर भेजिए। तो घाटला गाव संघ आणि दुसरी कुठली टीम आहे? सोनबा देवी अर्थात दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस केलं तरी लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। तर घाटला गाव आणि सोनबा देवी दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। आपल्याला विनंतीचा तिसरा प्रकार आहे। घाटला गाव कॅप्टन आणि सोनबा देवी कॅप्टन दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी लगेच यायचं आहे।
2 फिरा नेट दिले पाणी खाल्ला जीतने के लिए 58 रनों की जरूरत है। क्रिकेट ऐसा खेल है, इसकी शुरुआत तो इंग्लैंड ने की है, जिसे इंग्लैंड में हम मक्का कहते हैं, लेकिन आज हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। बिल्कुल, मैं हमेशा कहता हूं ना कि 25 जून 1983 का विश्व कप अगर कपिल देव साहब के नेतृत्व में हिंदुस्तान जीतता नहीं तो तुम्हारा हमारा लक्ष्य इस क्रिकेट के ऊपर थोड़ा कम होता, तुम्हारा हमारा लक्ष्य दूसरे खेलों के ऊपर होता। और वो विश्व कप जीतने के बाद थोड़ी नजर हमारी इस क्रिकेट के ऊपर इतनी प्यारी हो गई है। उसी टाइम लॉर्ड्स के मैदान के ऊपर वेस्ट इंडीज तीसरा वर्ल्ड कप ले रही थी और क्लाइव लाइट साहब के नेतृत्व में एक ढाकर टीम थी। उसी टाइम के ऊपर 183 रनों का टारगेट उनके सामने था, वो आसान टारगेट था, लेकिन जा कपिल देव साहब एक ऐसे इंसान थे, ऐसे शख्सियत थे, ऐसे कप्तान थे, उन्होंने कह दिया था कि ये छोटा सा टारगेट वेस्ट इंडीज टीम के लिए भारी हो सकता है। तब खिलाड़ियों ने कह दिया ठीक है, कप्तान का आदेश है तो हम गेंदबाजी करेंगे। और जहां गेंदबाजी के तौर के ऊपर ऐसी धाकर गेंदबाजी हो गई और उसी तौर के ऊपर वेस्ट इंडीज तीसरा वर्ल्ड कप लेके जाने वाली थी, उसे ब्रेक दिया और पहला वर्ल्ड कप हिंदुस्तान में लाया। कपिल देव साहब के नेतृत्व 20 गेंदे अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है, लेकिन जहां गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए साई अग्रवाड़ी टीम के आरंभिक गेंदबाज कौन होंगे ये तो हमें पता चलेगा। तो चलते एक बार फिर से इस बार रुपेश के पास सीधा विवरण देने के लिए। हॅलो, थँक्यू व्हेरी मच अमित म्हात्रे सर. तर जाऊया मॅचकडे. इथे पाहिलं आपण किरण ट्रॉम्बे नाणेफेक जिंकला, त्यानंतर मात्र निर्णय घेत होता क्षेत्ररक्षणाचा. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले होते सिसाई अगरवाडी या संघाला आणि त्यानंतर मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या त्या 57 आणि 58 धावांचा टार्गेट सेट केला गेला होता आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आल्या तिथे धावा 2 धावा. सलामीची जोडी इथे मात्र पाहायला मिळते गावाच्या अस्मितेसाठी आणि गावासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये इन झाली. स्ट्राइक इनला पाहायला मिळेल भावेश तुर्बेकर आणि नॉट स्ट्राइक इनला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरला होता तो रोहन कोहली. गोलंदाजी मार्क वरती आहे ते राजन लोके. हा दर्जेदार चेंडू मात्र पाहायला मिळतोय का अफलातून गोलंदाजी डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली आणि त्यानंतर डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय. ही खासियत आहे या गोलंदाजांची. राजन लोके या गोलंदाजांची मात्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष्मण लासे सर यांचंही इथे मात्र आगमन झालंय. सर आपलंही वेलकम, थँक्यू. त्यांचाही आवाज येईल आपल्यापर्यंत. हाही फटका मात्र खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आणखी एक डॉट बॉल, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय आणि प्रत्येक मात्र डॉट बॉल नंतर मात्र टाळ्यांच्या कडकडाट, शिट्यांचा मात्र कडकडाट मैदानाच्या आतमध्ये. आणि हाच तर खेळाचं नाव आहे क्रिकेट. एखादा मोठा फटका आल्यानंतर तुम्हालाही मैदान मात्र गरम होताना पाहायला मिळेल, एखादा विकेट आल्यानंतर मैदान गरम होताना पाहायला मिळेल. 2 हॉट मॅच मात्र खेळताना टीम मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. किरण 11 ट्रॉम्बे वर्सेस श्री साई अगरवाडी. हाही फटका चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण थोडंसं पब्लिक पाहायला मिळालं तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका निर्माण झाला असता. निर्णय अचूक घेतला गेला तिथे भावेश तुर्बेकर यांच्याकडनं आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण ही मात्र पाहायला मिळालं नितेश मात्रे यांच्याकडनं. सिंगल्स मात्र तिथे आली. 3 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. 57 धावांचा इथे लक्ष्य मात्र 58 धावांचं लक्ष्य मात्र इथे समोर ठेवलंय टीम किरण 11 ट्रॉम्बे या संघासाठी. ओहो, बॅटच्या मधोमध घुटना टेक, तमाशा देख. इथे मात्र जातोय ट्रॉम्बे कोलीवाड्याच्या दिशेनं. या चेंडूला दिले भिरकावून सीमारेषा पलीकडे. मागच्या मॅचचा हिरो आताही हिरो. रोहन कोहली आत्मविश्वास ठासून भरलाय या खेळाडूकडे आणि तोच मात्र दाखवत असताना पाहायला मिळतोय. आई फटका चांगला क्षेत्ररक्षक नाही तिथे. पाहता
थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं मुंबईचा राजा कोण असेल तर आगरी कोळी. मुंबई आपली आहे आणि आपलाच इथे आवाज असला पाहिजे. नेहमीच आपले इंद्रहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आणि त्यांचे शिलेदार इथे मात्र आपल्याला व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये आणि या स्पर्धेचे शिल्पकार आणि ज्यांचं मोठं योगदान आम्हाला लाभले ते सन्माननीय आदरणीय शशिकांतजी वसंत पाटील साहेब. सध्या त्यांच्या नावापुढे जरी माझे असलं तरी नेक्स्ट पुढल्या वर्षी ज्यावेळी स्पर्धा होईल त्यावेळी मात्र आजी लागून मात्र इथे आपल्या इथे मात्र ते नगरसेवक म्हणून आणि कुठलं तरी मात्र इथे स्थायी सभापती पद म्हणा किंवा त्यांच्या मोठं पद असेल त्यांच्याकडे आणि ते उपस्थित असतील तर पूर्ण या खेळाडूंच्या वतीनं आई एकविरा आई देवीचं आशीर्वाद आपल्या पाठी असेल साहेब आणि तो आशीर्वाद निश्चित मात्र यश प्राप्त करेल. हॉट मॅच इथे मात्र पाहायला मिळतोय. किरण इलेव्हन ट्रॉम्बे त्याचबरोबर श्री साई अगरवाडी या दोन संघांमधली दुपारच्या सत्रामध्ये उन्हाचा पारा मात्र चढत असताना मॅच मध्ये ही तेवढीच रंगतदार मात्र मॅच होताना पाहायला मिळतोय. कारण 58 धावांचा टार्गेट सेट केला त्या डिफेन्स करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इन झाली होती टीम श्री साई अगरवाडी आणि पहिल्या षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 13. 18 चेंडू आणि 45 धावांची गरज असेल. अलग कार्पेट काढलाय आपण पाहतो तिथे क्षेत्ररक्षक टिपचा मात्र चेंडू पर्यंत आलाय. चेंडूला फेकी केला जाईल. सिंगल्स मात्र इथे कंप्लीट केली जातोय. या सिंगल्स न धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 14 धावा. येणारे चेंडू असतील इथे मात्र 17 आणि गरज असेल विजयासाठी 44 धावांची. 17 चेंडू आणि 44 धावा. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय रोहन कोहली. हो इथे मात्र संधी प्राप्त हीच झाली होती. थोडासा दूरवर मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा हीच झाला रोहन कोहली यांना. तोपर्यंत मात्र सिंगल्स आली. या सिंगल्सना मात्र आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती धावा लागल्या जाते ते 15. मागची मॅचची कॉपीराईट इथे मात्र पाहायला मिळतोय कारण दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल रोहन कोहली आणि भावेश तुर्बेकर हे दोन फलंदाज चाचपलत खेळत होते. रोशन सर सुदर्शन सर त्याचबरोबर आता ही तीच परिस्थिती मात्र पाहायला मिळते. मॅच ही विन झाली होती परंतु हा पहा इथे मात्र भावेश तुर्बेकर इथे मात्र शिवसेनेच्या धनुष्यामधून मात्र धनुष्य बाण निघावं आणि त्याच वेगानं मात्र आक्रमकता मात्र पाहायला मिळाली आणि त्या मात्र धनुष्याला मात्र आणि त्या चेंडूला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी आणि आमचे हिंदुहृदय सावडा आमचे बालासाहेब नेहमीच म्हणायचं रडायचं नाही लढायचं आणि तेच मात्र लढण्याचे भावेश तुर्बेकर चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहे आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या क्षेत्ररक्षकासाठी नितेश मात्र याच्यासाठी कारण ज्या प्रकारे हा झेल घेतलाय ना पहा 11 तर 11 खेळाडू मात्र त्याला मात्र चेअरअप करण्यासाठी तिथे पोहोचतायत आणि का पोहोचू नये कारण कामच त्या मात्र मर्दाने तसं केलंय. कारण भावेश तुर्बेकर सारख्या नामवंत फलंदाजाला इथे बाद केले 440 व्होल्टचा मोठा धक्का मासा मात्र गळ्यामध्ये अडकवलाय. गोलंदाज साहिल मात्र या गोलंदाजानं थोडीशी शांतता इथे मात्र पाहायला मिळेल किरण इलेव्हन ट्रॉम्बे कोलीवाडा या संघामध्ये कारण महत्वपूर्ण विकेट मात्र मैदानाच्या बाहेर परंतु रोहन कोहली अजूनपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि नवीन फलंदाज जॉईन होत आहेत ते भावेश कोहली. तर गोलंदाजी मार्कवरती साहिल मात्रे मागचा मॅचचा हिरो मॅच ज्यांना मिळाली होती तोच मात्र गोलंदाज अष्टपैलू खेळाडू नेहमीच अष्टपैलू यांच्याकडनं पाहिली जातो तेच गोलंदाज साहिल मात्रे. यस वायबरेशन पंच आमच्याकडे वळताना पाहायला मिळत आहेत. हॅरिस सर डिसिजन येते वाईट एका नंतर धावफलकावरती येईल. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या
आयुष्यात यशस्वी होण्याची तुमची यश मिळवण्याची इच्छा जी अपयशाच्या भीतीपेक्षाही मोठी असली पाहिजे आणि तीच मात्र इथे पाहायला मिळते रोहन कोहली मागच्या मॅच मध्येही आणि आत्ताच्या घडीलाही मात्र पाहायला मिळतोय. कारण आता गरज असेल विजयासाठी ती 13 चेंडू आणि 30 धावांची. किरण इलेव्हन ट्रॉम्बे कोलीवाडा वर्सेस श्री साई आगरवाडी. हलक्या हातानं खेळून काढला इथे मात्र पॉइंटला दर्जेदार मात्र इथे मात्र खेळून काढलेला हा उद्धव ठाकरे साहेबांच्या कामाचं जसं मात्र छानीशाने डोक्याने मात्र माइंडेड मात्र खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. रोहन कोहली याच्या बॅट्स मधून निघालेला हा चौकार. फलकावरती लागले जातात. येणारे चेंडू 12 आणि 26 धावांची गरज असेल. सन्माननीय आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब ज्या प्रकारे मात्र संयमानं आणि तेवढ्याच मात्र प्रगतिशील महाराष्ट्राचं मार्गदर्शन मात्र आणि वक्तृत्व मात्र इथे करत असताना पाहायला मिळतात आणि या महाराष्ट्राला योग्य दिशेने घेऊन जाताना पाहायला मिळतात. आणि इथे टीम किरण इलेव्हन ट्रॉम्बे संघाला मात्र रोहन कोहली त्याच मात्र दिशेने घेऊन जाताना पाहायला मिळतोय. श्री साई आगरवाडी हा संघ साईल मात्रे च्या नावानं मात्र ओळखला जातोय, परंतु इथे एक षटकार 2 षटकार आणि 1 चौकार साईल मात्रेच्या मात्र ओव्हर्स मध्ये पाहायला मिळालं आणि 19 धावा खर्च झाल्या होत्या. तर टीम मी विनंती करेन नेक्स्ट मॅच घाटला आपण जर उपस्थित असाल तर आम्हाला कॉल करायचा आहे. आयोजक घाटला टीम आले का जरा चेक करा. घाटला टीम नाणेफेकीसाठी आमच्याशी संपर्क करायचा आहे. बारा चेंडू 26 धावा अफलातून मॅच इथे मात्र पाहायला मिळतो दोन संघांमधली आणि सन्माननीय आदरणीय इथे मात्र पाहुण्यांची मान द्यायला मात्र या मॅच साठी आणि सपोर्ट आहे इथे मात्र किरण इलेव्हन ट्रॉम्बे कोलीवाड्याला. परंतु इथे जेवढे मात्र क्रीडा रसिक असतात हे मात्र क्रिकेटला सपोर्ट करणारे असतील. मग षटकार कोणी मारो विकेट कोणी मारो, परंतु इथे चांगला खेळ होणं मात्र इथे गरजेचं असतं. असे क्रीडा रसिक सुद्धाही या मैदानावरती मात्र पाहायला मिळतात. श्री साई आगरवाडी या टीमला कमबॅक करावा लागेल आणि ती कमबॅक करू शकतोय तो गोलंदाज झालाय तिसऱ्या षटकासाठी विशाल पाटील. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आहे भावेश कोहली. नॉन स्ट्राईक एंडला आतापर्यंत मात्र हिरो ठरला या मॅच मध्ये रोहन कोहली. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. खेळाला सुरुवात होईल, मॅच टाईट होईल यात शंका नाही. क्रीडा रसिकांची मात्र नजरा मैदानामध्ये. पहिला चेंडू स्लोवर डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाले आणि बॅटला ब्रश झाले. बाकी काम मात्र यष्टीरक्षक सागर अकुडकर या मात्र क्षेत्ररक्षकांना केले आणि फलंदाज मात्र बाद होईल. भावेश कोहली मैदानाच्या बाहेर. ती हालत आपली गाणी लागल्याशिवाय मात्र पूर्ण होणारच नाहीत. आणि समुद्र डीजे सिस्टम आपल्याला पाहायला मिळते पीबीएमएक्स डीजे सिस्टम. तर मैदानाच्या बाहेर इथे मात्र आले ते भावेश कोहली आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतात दीपेश कोहली. सेम मागच्या मॅच मधली कॉपीराईट मात्र इथे पाहायला मिळतोय, कारण ज्या प्रकारे मात्र मागच्या मॅचचा खेळ झाला होता आता पूर्णपणे मदार इथे मात्र असेल ती रोहन कोहली या मात्र खेळाडूकडे. ईस्ट और वेस्ट क्रिकेट इज द बेस्ट नेहमीच म्हटलं जाताना तोच खेळ मात्र इथे मात्र पाहायला मिळतोय. क्रिकेट डोंट थ्रो युअर विकेट असं इथे मात्र मैदानाच्या बाहेरून आवाज जाताना पाहायला मिळतोय रोहन कोहली या फलंदाजासाठी. परंतु तेवढाच ताकदीचा गोलंदाज विशाल पाटील 11 चेंडू आणि मात्र पाहायला मिळतोय. सकाळच्या 17 पासून मात्र सुरू झालेली ही स्पर्धा मॅच क्रमांक 3 मात्र पाहायला मिळतोय. नो बॉल प्लस डॉट मतलब नो बॉल वरती रन्स आली नाही पण 1 रन्स मात्र पाहायला मिळाली.
11 चेंडू 25 धावा. हा प्लॅटेड चेंडू मात्र चांगला पाहायला मिळतोय. पॉइंटला तेवढा दर्जेदार क्षेत्ररक्षण हे पाहायला मिळालं. अनिकेत यांच्याकडनं तोपर्यंत मात्र इथे सिंगल्स कंप्लीट केली जातोय. येणारे चेंडू मात्र आता असणार आहे ते 10 आणि गरज असेल विजयासाठी 24 धावांची. आता स्ट्राईक एंडला असेल रोहन कोहली. आतापर्यंत मात्र चेंडूच्या खाली आणि इथे मात्र विकेट प्राप्त केली जातोय. रोहन कोहली मोठा मासा जाळाला मध्ये अडकलाय. बिग विकेट 440 सोलचा धक्का इथे मात्र मिळत असताना किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा या संघाला. विशाल पाटीलने ज्यावेळी विशाल मात्र इथे गोलंदाजीसाठी आले होते त्यावेळी मी उल्लेख केला होता या गोलंदाजांकडे क्षमता आहे आणि पुढे काय होणार आहे ते माहित नाही, परंतु आत्मविश्वास असा हवा की जे होईल ना ते मात्र परफेक्ट झालं पाहिजे आणि तेच मात्र परफेक्ट करताना मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज विशाल पाटील टीम श्री साई आगरवाडी ह्या संघाकडनं. नाणेफेकीसाठी इथे आम्ही तुम्हाला शेवटचा कॉल देण्यात आला, नाही तर यानंतर मात्र तुम्हाला शेवटचे 2 मिनिटं असतील, नाहीतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. काटला संघ तुमच्यासाठी आम्ही थांबलो होतो. चला या नाणेफेक करून घ्या. शेवटचे 2 मिनिटं असेल तुम्हाला. अरे आम्ही मंगेश केनी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रोहन कोहली बाद झाल्यानंतर मात्र जाताना पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला मात्र आहे ते दीपेश कोहली. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल दीपेश कोहली आणि मंगेश केनी या 2 फलंदाजांवरती. येणारे चेंडू असणार आहे ते 9 आणि गरज असेल विजयासाठी 24 धावांची. 24 धावा 9 चेंडू. हाही बॉल मात्र फसला तिथे, क्षेत्ररक्षक नाही. बॅकवर्ड रिझन मध्ये मात्र इथे हा येतोय दणदणीत षटकार. यस हँडसम इथे मात्र टायमिंग प्रॉपर केलंय. चेंडूला पाठवलंय, भिरकावून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दीपेश कोहलीच्या बॅट्स मधून निघालेला हा षटकार. मिळते फलंदाजी मधली, कारण पहिला षटकार मात्र इथे पाहायला मिळतोय दीपेश कोहली यांच्या बॅट्स मधून. येणारे चेंडू असतील इथे 8 आणि गरज आहे 18 धावांची. 8 चेंडू 18 धावा. तर स्ट्राईक एंडला दीपेश कोहली, तर गोलंदाजी मार्कवरती आहेत ते विशाल पाटील. भगवा चषक 2022 हे दैदिप्यमान भव्य दिव्य सोहळा, क्रिकेटचा गजर, क्रिकेटचा सोहळा मात्र पाहायला मिळतोय. 8 चेंडू 18 धावा, 18 धावा 8 चेंडू. याही चेंडूवरती मात्र तुटून पडला. इथे मात्र गॅप शोधून काढली. 1 बॉल चेंडू जातो सीमारेषा पलीकडे आणि हा येतोय मात्र दीपेश पाटीलच्या बॅट्स मधून निघालेला कणकणीत चौकार. या 4 धाव्याने मात्र समीकरण पूर्णपणे बदललेत, कारण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 44 धावा आणि आता गरज असेल 7 चेंडू आणि 14 धावांची. चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे आणि ते सुधारणा करताना मात्र पाहायला मिळते दीपेश कोहली, कारण ज्या प्रकारे मात्र षटकार आला त्यानंतर मात्र चौकार पाहायला मिळतोय. अफलातून मात्र क्रिकेट सध्याच्या घडीला मात्र दीपेश कोहली यांच्याकडनं मात्र पाहायला मिळते. किरण 11 ट्रॉम्बे या मात्र गावाकडनं खेळत असताना आपल्या गावाच्या अस्मितेसाठी, गावासाठी दोन्ही मात्र संघ इथे मात्र झुंजत असताना विशाल पाटील. हाही फटका चांगला वेगवान एवढा पाहायला मिळतो. पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षण तेवढा दर्जेदार मात्र होताना पाहायला मिळालं.
प्रसाद याच्याकडनं आणि आता मात्र षटक क्रमांक समाप्त झाला. इथे तिसरं 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 45 आणि गरज असेल विजयासाठी ते आता येणारे चेंडू 6 आणि 13 धावांची. तर सन्माननीय आदरणीय राजे पाटील साहेबांना विनंती करतोय. राज पाटील साहेबांना विनंती करतोय साहेब आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक घेतली जाईल. अभयजी पाठक साहेब पहा आपण भटजी अभयजी पाठक साहेब भटजी बघा साहेब आणि भटजी याच्यामध्ये बराच फरक आहे. तर मी म्हटलं होतं ना ज्यावेळी की तुम्ही कार घ्या, बंगला बांधा, घर बांधा, फ्लॅट घ्या, मैदानाचं पूजन करा, त्यावेळेला भटजी लागतात. आता टॉस साठी सुद्धा आपल्याला भटजी लागलेत. तर त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक घेतलं जाईल. तर सुस्वागतम स्वागतम आपल्या शुभ हस्ते इथे मात्र भटजींच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा हा मात्र कॉल घेतला जाईल. मॅच आहे घाटला वर्सेस सुनमादेवी या दोन संघांमधली मॅच आहे. पाठक भटजींच्या शुभ हस्ते नाणेफेक झाल्या आणि घाटला संघ हा नाणेफेक जिंकलाय. निर्णय इथे कळवायचा आहे लगेच. 6 चेंडू आणि इथे गरज आहे ती 13 धावांची. सरसवून पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू इथे मात्र दीपेश कोहलीच्या बॅट्स मधून निघालेला हा खन 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 खणखणीत षटकार. हरलेले असतात आणि दीपेश कोहली त्याच्यामधला एक चेहरा मात्र पाहायला मिळतो. ऑन फायर येणारे 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावा, 7 धावा 5 चेंडू समीकरण मात्र पाहायला मिळतंय. स्ट्राईक एंडला दीपेश कोहली आणि गोलंदाज आहेत ते वेदांत पाडवे. आई फटका चांगला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका आणि हा इथे मिसफिल्ड आणि जातो मात्र इथे अक्षरशः मैदानाला मात्र गुदगुल्या करत आणि पंच सुद्धा आमचे इथे मात्र गुदगुल्या करताना पाहायला मिळतात. चेंडू जाते इथे मात्र कार्पेटच्या साह्यानं दीपेश कोहलीच्या बॅट्स मध्ये निघते हा आशादायक आणि विजयाच्या जवळ जाणारा चौकार चौकार चौकार. चार चेंडू आणि 3 धावांची गरज. आत्मविश्वास ना या किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाड्याच्या टीम मध्ये भरपूर भरलेला आहे. याचं कारण काय माहितीये का, कितीही धावा काढू आम्ही जिंकणार हा मात्र त्यांनी मॅच चालू व्हायच्या अगोदर सांगितलं होतं आणि त्याच दिशेने मात्र जाताना पाहायला मिळतात. तर ज्या प्रकारे श्री साई आगरवाडी ही टीम आहे ना, ही टीम तेवढीच मजबूत आणि ताकदवान टीम या मात्र विभागातील आहे. टीम जिंकल्यानंतर कोणी आतमध्ये जायचं नाही, लगेच सामना चालू करायचा आहे आम्हाला. आयोजकांना ही विनंती असेल, आपल्या जरी टीम असली तरी सुद्धा इथे सेलिब्रेशन करा. आपल्या एक गाणं लावलं जाईल शिवसेनेचं. शिवसेना आहे म्हणून आपण आहोत, हा बाण असलं पाहिजे आपल्याला. हाही फटका चांगला, घुटना टेक, तमाशा देख. याही चेंडूला मात्र भिरकावून दिले दीपेश कोहली आणि हा येथे मात्र विजयी षटकार. हँडसम जबरदस्त फलंदाजी करत असताना दीपेश कोहली हिरो ठरतोय या मॅच मध्ये. विजयाचा शिल्पकार दीपेश कोहली.